चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी खेळले खो खो. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून पार्क मध्ये खेळत होते. काही वेळानंतर सगळी मुलं खेळून थकतात. ओहो गट्टू, मी हा खेळ खेळून आता खूप बोर झालोय. चल ना काहीतरी वेगळं खेळूया. हो, बोर तर मीही झालोय हा खेळ खेळून. मग सांगा ना काय खेळायचं? चोर पोलीस खेळायचं? अरे नाही, ते नको, काहीतरी वेगळं सांग ना. मग तूच सांग ना बंटी. एक काम करूया, चल खो खो खेळूया. खो खो? हा, हे काहीतरी नवीन आहे, पण आपल्याला याचे नियम नाही माहिती आहेत बंटी. काही हरकत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगेन. पण त्यापूर्वी आपल्याला अजून काही मुलांना घेऊन यावं लागेल, कारण खो खो साठी मिनिमम 12 प्लेयर्स तरी हवेच आहेत. मग गट्टू चिंकी आणि बाकी फ्रेंड्स मिळून कॉलनीतल्या इतर मुलांना तिथे खेळायला घेऊन येतात. मग सगळी मुलं एक मोठा गोल करून बसतात. बंटी बघ, सगळे आले. आता तू आम्हाला खेळाचे नियम सांग. ओके, आपण सगळे मिळून 12 लोक आहोत. आता आपल्याला 2 टीम्स बनवाव्या लागतील. तर प्रत्येक टीम मध्ये 6-6 जण असतील. तर चला आपण आता टीम बनवूया. ओके. एवढं बोलून गट्टू 6 मुलांसोबत आपली एक टीम बनवून घेतो. चिंकी दुसऱ्या टीम मध्ये जाते. त्यापैकी एक जण म्हणतो की आता टीम्स तर बनल्या, पण आता पुढे काय? बंटी गट्टूच्या टीम मध्ये होता. तो म्हणतो आता आपल्यापैकी एक टीम डिफेंडर्सची असेल आणि एक टीम चेजर्सची. म्हणजे एक टीम दुसऱ्या टीमला पकडेल आणि दुसऱ्या टीमला पळावं लागेल. मला तर काहीच नाही समजलं बंटी. बंटी आपल्या खिशातून एक खडू काढतो आणि ग्राउंडवर एक लांब सरळ रेष आखून दोन्ही टोकांना एक एक खांब उभे करतो. एक काम करूया, माझी आणि गट्टूची टीम ही पहिल्यांदा चेजर्सची टीम असेल. मी जसं सांगतोय त्या पोझिशन मध्ये सगळेजण बसा. बंटी आपल्या टीम मेंबर्सना त्या ओढलेल्या रेषेवर बसवतो. आपण असे का बसलोय बंटी? आता पुढे काय? आता हे बघ गट्टू, जी दुसरी टीम आहे त्यातले 3 जण येतील आणि ते ग्राउंड मध्ये इकडे तिकडे धावतील. त्यांना आपल्याला पकडायचंय. पण ते तर या लाईनला क्रॉस करून धावू शकतात, पण आपण लाईन क्रॉस करू शकत नाही. आणि जर आपण ती क्रॉस केली तर आपण आउट होऊन जाऊ. आणि जेव्हा मी पाठीमागून येऊन तुझ्या पाठीवर टॅप करेल आणि म्हणेल खो, तसं तुला उठून त्यांना पकडायला जावं लागेल. सिंपल. ओ, आता मला थोडं थोडं समजतंय. चला चला खेळायला सुरू करू. ओके. चिंकीच्या टीम मधून चिंकी, गुड्डी आणि हरी येतात. गट्टू रेषेच्या शेवटी उभा राहतो आणि बंटी गट्टूला म्हणतो मी इथे बसतो गट्टू, आता तुला चिंकीच्या टीम मधल्या मेंबर्सना पकडून त्यांना आउट करायचंय. तू मध्येच आमची मदत घेऊ शकतोस खो म्हणून. ओके बंटी, चला सुरू करूया. गट्टू धावू लागतो आणि चिंकीच्या टीम मेंबर्सला पकडायला धावू लागतो. बंटी खो. बंटी धावतो आणि गुड्डीला पकडून तिला आउट करतो. अशा प्रकारे हळूहळू चिंकीच्या टीम मधले सगळे मेंबर्स आउट होतात. अरे आपण सगळे तर पकडले गेलो, पण किती मजा आली ना. पुढे काय करायचं बंटी? तुझी टीम जिंकली का? नाही चिंकी, अगं गेम सुरू होण्याच्या अगोदर मी माझ्या वॉच मध्ये टायमर लावलं होतं. तुझ्या टीमला आउट करण्यासाठी माझ्या टीमला पूर्णपणे 15 मिनिट लागले. आता जर आम्हाला जिंकायचं असेल तर आम्हाला 15 मिनिटांच्या वरती स्वतःला डिफेंड करावं लागेल. म्हणजे काय बंटी? आता आपण पळणार आणि चिंकीची टीम आपल्याला पकडणार का? हो, आता आपली पोझिशन्स एकदम वेगळ्या असणार आहेत गट्टू. आणि आपल्याला आता जिंकण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचवायचंय. पण बंटी, मी थोडीच तुला जिंकू देणार आहे. बघच, 15 मिनिटं काय, तुम्ही 2च मिनिटात आउट व्हाल. बघूच यात. चला चला सुरू करूया. आता यावेळी चिंकीच्या टीमवाले मेंबर बसतात आणि चिंकी लाईनच्या एका एंडला उभी राहते. या गट्टूच्या टीमच्या लोकांनी आता तुम्हाला सगळ्यांना आउट करते. अरे गट्टू, आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त इथे वाचवून ठेवायचंय. हेच आपलं गोल आहे. ओके बंटी, आपण हे करू शकतो. चल चल. मग काय होतं? गट्टू, बंटी आणि त्याचा एक टीम मेंबर ग्राउंड मध्ये येतो आणि चिंकी त्यांना पकडू लागते.
थोड्याच वेळात चिंकी गट्टूच्या टीमच्या सगळ्या मेंबर्सना आउट करते. ओहो, अरे बंटी लवकर सांग, माझ्या टीमने तुझ्या टीमला किती वेळात पकडलं? हा बंटी, सांग यांना की हे सगळे आउट झालेत. अरे ते गट्टू चिंकी, ते मी अरे ते मी काय करतोयस बंटी? सांग ना लवकर, काय झालं? ते चिंकी, मी ते टायमर लावायचंच या वेळेला विसरून गेलो. काय? आय सॉरी मित्रांनो, मी या वेळेला टायमर लावायचं विसरलो. अरे पण कोण जिंकलं हे कसं समजणार? गट्टू, ह्यात समजण्यासारखं काय? ऑफकोर्स माझीच टीम जिंकली आहे. तुम्हाला आम्ही किती कमी वेळात पकडलं आणि आउट केलं होतं. नाही चिंकी, माझी टीम जिंकलीये, तुझी नाही. गट्टू बरोबर म्हणतोय, आमचीच टीम जिंकलीये. यावरती सगळेजण भांडू लागतात आणि तेवढ्यात तिथे सोसायटीचे सेक्रेटरी अंकल येतात. अरे मुलांनो, भांडू नका. तिथे मी बऱ्याच वेळा बसून बेंचवर बसून तुमचा हा गेम बघतोय आणि मला माहितीये की कोणाची टीम जिंकली ते. बर काका, ते कसं? काका, तुम्हाला माहितीये की कोणती टीम जिंकली? मग सांगा ना लवकर. 2 मिनिटं मुलांनो. ज्या वेळेला गट्टूची टीम खेळायला आली होती तेव्हा मी माझ्या फोनमध्ये टायमर लावला होता आणि गट्टूच्या टीमने 15 मिनिटापेक्षा कमी वेळ घेतला आणि ते फक्त 12 मिनिटातच आउट झाले. त्यामुळे विनर चिंकीचीच टीम आहे. हे ऐकून चिंकी आणि तिच्या टीम मधले सगळेजण उड्या मारू लागतात. बघितलंस गट्टू, मी जिंकले. यासोबतच सगळी मुलं एकत्र येऊन खो खो खेळतात आणि सोबतच खूप एन्जॉय करतात. गट्टू चिंकी गेले रेस्टॉरंट. गट्टू चिंकी आणि आई सोफ्यावर बसले होते आणि बाबा चालता चालता त्यांना काही महत्वाचं सांगत होते. सगळेजण त्यांचं बोलणं नीट ऐकत होते. मुलांनो, माझ्या ऑफिसची सिल्वर जुबली पार्टी आहे आणि आपल्या सगळ्यांना फॅमिली सोबत त्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. वाव, 5 स्टार हॉटेल. किती मजा येईल ना तिथे. हो मुलांनो, मजा तर खूप येईल. पण मी थोडासा नर्वस झालोय. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला जातोय. अहो काय हे, यात नर्वस होण्यासारखं काय बरं? अहो ही तर खूप आनंदाची बातमी आहे. तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजने मिळून कंपनीला खूप वर नेलंय, म्हणून त्याच्यासाठी पार्टी आहे. तुम्ही तर एन्जॉय करायला हवं. हा, हे तर बरोबर आहे. बासा बाबा, नर्वस नका हो आणि हे सांगा की तुम्ही हॉटेलमध्ये काय घालणार आहात? अरे हो, मला तर काहीतरी छान घातलं पाहिजे. मी आत्ता जाऊन माझं कपाट बघतो. मग बाबा कपडे फायनल करू लागतात आणि आई त्यांची मदत करायला जाते. दुसऱ्या दिवशी सगळेजण रेस्टॉरंट करता एकदम रेडी होतात. चला मुलांनो, पटकन गाडीत बसून घ्या, नाहीतर आपल्याला उशीर होईल. सगळेजण रेस्टॉरंटला पोहोचतात. वाव, किती मोठं हॉटेल आहे. आतूनही खूप छान असेल ना? हो गट्टू, हे शहरातलं बेस्ट रेस्टॉरंट आहे. चला आज जाऊया. तेवढ्यात चिंकीचं लक्ष एका फ्लॉवर शॉपकडे जातं, जे रस्त्याच्या दुसरीकडे होतं. ओ, आयडिया बाबा. तुम्ही इथून ना एखादा बुके घ्या मस्त. तुमचे बॉस खूप खुश होतील. हो चिंकी, ही तर खूप छान कल्पना आहे. थांबा, मी आत्ता घेऊन आलो. मग बाबा जातात आणि एक बुके घेऊन येतात आणि मग सगळे आतमध्ये जातात. गट्टू, बरोबर बोललास तू. हे हॉटेल तर आतून खूप मोठं आणि सुंदर आहे. अगं चिंकी, ते सोड. ते बघ, स्टार्टर सुरू झालेत. आई बाबा गट्टूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. जा मुलांनो, तुम्ही दोघं आरामात स्टार्टर्स एन्जॉय करा. तोपर्यंत मी आणि बाबा जाऊन त्यांच्या बॉसना हा बुके देऊन येतो. ओके आई. गट्टू चिंकी बुफे जवळ जातात आणि गट्टू खूप सारे स्टार्टर्स टेस्ट करतो. वाव, किती टेस्टी आहे. अरे अरे, आरामात खा गट्टू. आधी खा मग बोल. चिंकी, तू पण खाऊन बघ ना. त्यानंतर गट्टू चिंकी मिळून खूप साऱ्या गोष्टी टेस्ट करतात. मानलं पाहिजे चिंकी, या हॉटेलचं जेवण तर खूपच मस्त आहे. मला तर असं वाटतंय नुसतं खातच राहावं. नाही नाही गट्टू, जर तू फक्त स्टार्टर्सने पोट भरलं तर मग तू पुढचं कसं खाऊ शकशील? तोपर्यंत तिथे आई आणि बाबा येतात. आई म्हणते,
चिंकी एकदम बरोबर बोलतीये गट्टू. आता तू जास्त स्टार्टर्स खाऊ नको. ओके आई. बाबा सांगा ना, तुमच्या बॉसला तो बुके कसा वाटला? आवडला ना? हो चिंकी, माझ्या बॉसला तो बुके खूप आवडला. ते खरोखरच खूप खुश झाले. पाहिलं बाबा, मी म्हटलं होतं ना त्यांना फुलं खूप आवडतील. हो चिंकी, थँक्यू बेटा. बाबा माझ्याकडेही एक आयडिया आहे. हा हा सांग गट्टू, काय आयडिया आहे? आपण पहिल्यांदा 5 स्टार हॉटेल मध्ये आलोय बाबा, आणि ते सुद्धा इतकं छान तयार होऊन. चला ना सगळ्यांचा सोबत एक फॅमिली फोटो घेऊया. अरे मलाही केव्हाचं असंच वाटतंय की एक फोटो घेऊया. किती सुंदर हॉटेल आहे आणि आपणही खूप मस्त दिसतोय आज. हो हो चला लवकर एक फोटो काढूया. बाबा सेल्फी घेतात आणि गट्टू चिंकी आई बाबांच्या मध्ये उभे राहतात. किती मस्त फोटो आलाय ना आई बाबा. याला आपण त्या फोटो फ्रेम मध्ये ऍड करू, जो आपल्या घरामध्ये लागलाय, हो ना? हो, मी पण हाच विचार करत होतो. क्या बात है. आज तर गट्टू आणि चिंकीला खूप आयडियाज सुचतायत. हो आई. सगळेजण आपापसात बोलत होते तेवढ्यात एक अनाउन्समेंट होते. हॅलो गेस्ट, तुम्ही सगळे इथे वेळ काढून आलात त्याबद्दल थँक्यू. वी होप की तुम्ही पार्टी एन्जॉय करताय. आणि हो, या स्पेशल डिनर नंतर तुम्हा सगळ्यांना या रेस्टॉरंटची पॉप्युलर पेस्ट्री आहे. प्लीज एन्जॉय. वाव, क्या बात है आई बाबा. मला तर लगेचच पेस्ट्री खायची इच्छा आहे. हो बाबा, ही पार्टी तर आपल्याला नेहमी लक्षात राहील. हो मुलांनो, ते तर दिसतच आहे तुम्ही किती खुश आहात ते. मग सगळेजण डिनर करतात आणि पेस्ट्री ही खातात. गट्टू चिंकीला पेस्ट्री खूप आवडते. मी तर अजून एक खाणार आहे. गट्टू आता बास बरं, जास्त गोड नको खाऊस. विसरलास का? त्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात. बरं ठीक आहे चिंकी, ठीक आहे. तसं तर ही पेस्ट्री ही खूप मस्त आहे. चल मी हीच पोट भरून खातो, आणि तुला वाटलं तर तुझ्यातली सुद्धा थोडीशी पेस्ट्री देऊ शकते. बघ, मी तुझे दात खराब होण्यापासून वाचवतोय. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून हसू लागतात. पार्टी संपते आणि गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी परत येतात.